नमस्कार, जय जवान जय किसान. मी शेतकरी पुत्र रोहित गावडे. तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता पहाटे 4 वाजले. तर आज आपल्याला 4 वाजता आपण मोटर चालू केली. तर परत आपल्याला 6ला उठायचं आहे. 6ला उठून बघणार आहे आपण पुढं काय काय काम आहे ते. तर आपल्याला सल्फर सोडायचं होतं. मग काय सगळं सल्फर सोबतून घेतलं टिपाडात, मस्तपैकी घालून ते सोडून दिलं. तर आत्ता आपण आलेलो आहे मोटर चालू करायसाठी. तर आत्ता आपल्याला हे मोटर चालू करून घ्यायची. आपल्याला आज खोडव्याच्या प्लॉटला आपल्याला पोटॅश आणि सल्फर एकत्र सोडायचे. तर आपण आत्ता मोटर चालू केलेली. तर पोटॅश आणि सल्फर सोडून घेणार आहे आपण आता. तर आत्ता मित्रांनो आपल्याला पोटॅश ओतून घ्यायचं आहे त्याच्यात. 6 किलो एकरी. हलवून घ्यायचे. आता आपण सोडायला चालू केलं. तुम्हाला दाखवतो. मोटर आपली 1 HP 10 ते 15 मिनिटात सगळं टिपाड खाली होते सगळं. तर आत्ता आपलं खत सोडून झालेलं आहे. आपल्याला सल्फर सोडायचं. तर आज आपल्याला प्लॉटला फवारणी घ्यायची. तर आज आपल्याला बॅलर तिकडं भरावं लागणार आहे. त्याच्यामुळे आता बॅलर उचलून न्यायचं आपल्याला तिकडं. आज आपल्याला बॅलर भरून ठेवायचं आहे. आपल्याला आज बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी घ्यायची सगळ्या प्लॉटवर. जवळजवळ 4 म्हणजे 3 प्लॉट आपल्याला हे करायचे आहेत, सगळं फवारून घ्यायचे आज. त्यासाठी आपल्याला आज टिपाड भरायचं आहे तिकडे. तर आपल्याला इथं आज टिपाड भरायचं आहे. इथं टिपाड भरून आज पूर्ण प्लॉट फवारायचा आहे. ही जी प्लॉट आहे आपला, काल आपण ह्याला दोऱ्या ओढून बांधून घेतलेला आहे. पूर्ण आपल्याला वडून एक बाजू पूर्ण साईड बांधून घेतली. तर ही फडकी बांधलेत, ती फक्त ऊन लागतंय त्याच्यामुळं ही जी बाजू आहे ती काळी पडते, त्याच्यामुळं बांधलेलं आहे आपण. आता आपली खतं सोडून झालेली सगळी. आज आपल्याला केळीवर बुरशीनाशक आणि कीटकनाशक फवारणी घ्यायची. आज मी दोघं फवारणी घेणार आहे. कीटकनाशक बुरशीनाशक आपण टिपाड भरलेलं आहे. तिथलं पहिल्यांदा आपल्याला हा प्लॉट घ्यायचा आहे करून. त्याला अशा प्रकारे आज घड फवरून घ्यायच्यात सगळं. तर आज आत्ता आपण औषध मारताना आपलं निम्म औषध मारायचं झालं. तर आपली गाय यायला झाली त्याच्यामुळं आपण आलतो. तुम्हाला दाखवणार आहे गाईला आमच्या. छानसं पिल्लू झालं एक. तर आत्ता आपला सगळा प्लॉट हा इथं फवरून झालेला आहे. बघू शकता असा घडायत पडलेला आपल्या 3 नंबर प्लॉट. 8 एप्रिलची लागण आहे आपली. मकान आणून ठेवले, कुट्टी करायची. चला करून घेऊ कुट्टी. तर आता आपल्याला तिला पाजायची. आता 6 वाजलेत. ह्या 2 गायांच्या धारा झाल्यात. आपल्याला अजून ह्या गायची एक धार काढायची, म्हशीची काढायची. तर आजचा ब्लॉग आपला इथेच संपतोय. तर व्हिडिओ आवडल्यास तेवढा लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा.